महाविकास आघाडी आज निवडणूक आयोगावर धडकणार। दुपारी 12:30 वाजता महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे। दिवाळीआधी सुटकेचा निश्वास। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित। एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 रुपये बोनस। आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार। पीएफओचा नवा निर्णय। 10वी-12वी परीक्षेच्या तारखा जाहीर। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार। निलेश घायवळच्या विरोधात आणखी एक गुन्हा। बनावट पासपोर्ट प्रकरणात घायवळ आणखी अडचणीत। निविदेशिवाय इमारतीचा पुनर्विकास शक्य। उच्च न्यायालयाचा निर्वाळा। चांदीचा भाव 1,80,000 रुपये किलो। जागतिक पातळीवर तुटवडा असल्यानं किमतीत वाढ। एकाच दिवसात चांदीत 11,000ची वाढ। भंडारा जिल्ह्यात औषध दुकानांची तपासणी। 3 औषध दुकानांवर कारवाई। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं दिल्यानं कारवाई। पाकमध्ये अराजक। टीएलपीच्या आंदोलनामुळे पाकिस्तानात अशांतता। सरकारविरोधी आंदोलकांवर गोळीबार। आमची मनसेसोबत कोणतीही युती नाही। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती। पुण्यात पोस्टरवरून मनसे अभाविपमध्ये वादाची ठिणगी। अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न। मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। जिल्हा परिषद सदस्यपदाचं आरक्षण जाहीर। नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड। महिला आरक्षणानं अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी। नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ। एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार। जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी। कोल्हापूरकरांचा प्रशासनाविरोधात रोष। रस्त्यावरील खड्ड्याचा केला वाढदिवस साजरा। कोल्हापूरचं नाव झालं खड्डेपूर।